सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत। राज्यामध्ये अनेक ठिकाणी सहकार संकुल ते उभारत आहेत। लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि अनेक ठिकाणी ही संकल्पना त्यांनी पुढे आणलेली आहे। सहकाराशी निगडीत जी काही कार्यालय आहेत वेगवेगळ्या ठिकाणची ती सगळी एकाच छताखाली यावेत आणि लोकांची सोय व्हावी ही त्यामागची हेतू आहे। सर, सहकार भवन जे आहे किंवा संकुल जे आहे ते कुठे कुठे आपण राज्यामध्ये उभारतो आणि यामागची काय संकल्पना आहे? आता हे वर्ष म्हणजे सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे। त्याचं औचित्य साधून लातूरकराची मी सहकार मंत्री झाल्यामुळे अपेक्षा होती की आपल्याकडे सहकार विभागातून काही होईल का। मग त्या पद्धतीनं आपण याची मागणी केली, त्याला 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे आपल्याकडे डिपार्टमेंटचे ऑफिस आहेत 11 ऑफिसेस आहेत, ते ऑफिस सगळे एकाच छताखाली काम करायसाठी ही ऑफिसची व्यवस्था आपण केलेली आहे। आपण जर लक्षात घेतलं आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या योग घातल्या, त्यासाठी महायुती म्हणून आम्ही लढू असं सगळं सांगतात। मात्र तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अधिक वेगानं करताना दिसते, म्हणजे वेगळी लढण्याची तयारी जी आहे ती राष्ट्रवादीची दिसते। नाही, ज्याची त्यांनी अगोदर आपल्याला कार्यकर्ते आपल्याला बोलून घ्यावं लागेल, त्यांचे मतं जाणून घ्यावं लागेल। पण आमचं स्पष्ट पिक्चर आहे, आम्हाला सांगितलेलं आहे आणि आमचंही मत आहे की महायुती मिळूनच लढायचं। मंत्री बाबासाहेब पाटलांचा समर्थक जो आहे कार्यकर्ता तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल, काय झालं नाही व्हायला? काय अडचण काय? महायुतीमध्ये जर आमचा आला तर होईल बे। बाबासाहेब पाटील ताकद लावणार आहेत, सगळे मिळून आम्ही ताकद लावणार, मी एकटा नाही लावणार, महायुतीतून सगळे लावणार। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।